आजकाल एक पॅटर्न खूप कॉमन झाला आहे. डोकं नेहमी बिझी राहतं, विनाकारण टेन्शन येतं, रात्री झोप लागत नाही किंवा मध्ये मध्ये तुटते. लोक टेस्ट करवतात, रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण तरीही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. इथे आयुर्वेदा एक पॉवरफुल एक्सप्लेनेशन देतं. वात दोष इम्बॅलन्स. सगळ्यात आधी सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेऊ. वात म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदानुसार वात म्हणजे मुवमेंटचं प्रिन्सिपल आहे. बॉडीमध्ये जितक्याही मुवमेंट्स होतात, श्वास घेणं, ब्लड फ्लो, नर्व सिग्नल्स, विचार करणं, बोलणं, हे सगळं वात कंट्रोल करतं. म्हणजे एका प्रकारे वात हा तुमच्या नर्वस सिस्टीमचा कंट्रोलर आहे. जेव्हा वात बॅलन्स्ड असतो तेव्हा माइंड काम राहतं, थॉट्स क्लिअर असतात आणि स्लीप पण डीप राहते. पण जेव्हा वात डिस्टर्ब होतो तेव्हा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट पडतो माइंड आणि स्लीपवर. आता समजून घेऊ हा इम्बॅलन्स होतो कसा. आजचं लाईफस्टाईल बघा. लेट नाईट मोबाईल यूज, इरेग्युलर मील्स, स्ट्रेस, ट्रॅव्हलिंग, कॅफेन, फास्ट फूड, या सगळ्या गोष्टी वात वाढवतात. वातचं नेचर असतं ड्राय, लाईट, फास्ट आणि अनस्टेबल. आणि जेव्हा हे बॉडीमध्ये वाढतं तेव्हा तुमचं माइंड पण तसंच बिहेव करायला लागतं. म्हणून तुम्ही नोटीस कराल थॉट्स खूप फास्ट चालायला लागतात. एका मागोमाग एक ओव्हर थिंकिंग सुरू होतं. छोटी गोष्ट पण टेन्शन क्रिएट करते. हाच एन्झायटीचा बेस आहे. आता स्लीपवर याचा इम्पॅक्ट समजा. स्लीपसाठी बॉडीला रिलॅक्स स्टेटमध्ये जायला लागतं, पण वात इम्बॅलन्स बॉडीला हायपर ऍक्टिव्ह स्टेटमध्ये ठेवतो. म्हणून तुम्ही बेडवर पडलेले असता, बॉडी पूर्ण थकलेली असते, पण माइंड बंद होत नाही. कधी फ्युचरचे थॉट्स, कधी पास्टच्या गोष्टी, आणि झोप कधी कधी उशिरा येते किंवा मध्येच तुटते. हा एक क्लासिक वात पॅटर्न आहे. एक अजून इम्पॉर्टंट कनेक्शन आहे गट आणि माइंड. खूप लोकांना ज्यांना एन्झायटी आणि स्लीप प्रॉब्लेम्स असतात त्यांना सोबत हे इश्यूज पण असतात. ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी हे कोइन्सिडन्स नाही आहे. आयुर्वेदा सांगतं की वात डिस्टर्ब झाला की डायजेशन पण डिस्टर्ब होतं, आणि डायजेशन वीक झालं की म्हणजेच टॉक्झिन्स निर्माण होतात, जे माइंडला अजून अनस्टेबल बनवतात. मॉडर्न सायन्स पण मानतं की गट आणि ब्रेन डायरेक्टली कनेक्टेड आहे. याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. म्हणून डायजेशन खराब असेल तर एन्झायटी आणि स्लीप प्रॉब्लेम्स अजून वाढतात. आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल समजून घेऊ. दोन लोक आहेत, दोघांचं काम स्ट्रेसफुल आहे. एका व्यक्तीचं रुटीन फिक्स्ड आहे, वेळेवर जेवण, वेळेवर झोप, थोडं योगा आणि ब्रीदिंग प्रॅक्टिस. दुसरा व्यक्ती रॅन्डम रुटीन फॉलो करते, लेट नाईट स्क्रोलिंग, इरेग्युलर इटिंग, हाय कॅफेन. काही काळानंतर पहिल्या व्यक्तीचं माइंड स्टेबल आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला एन्झायटी, रेस्टलेसनेस आणि स्लीप इश्यू सुरू होतात. डिफरन्स फक्त वात बॅलन्सचा आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, हे बॅलन्स कसं करायचं. वातला सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी मिळते रुटीन मधून. जर तुम्ही रोज एका फिक्स टाइमला उठता, झोपता, जेवता, तर नर्वस सिस्टीम हळूहळू काम व्हायला लागतं. बॉडीला प्रिडिक्टेबिलिटी मिळते आणि वात सेटल व्हायला सुरुवात होते. फूड पण इथे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. वात काम करण्यासाठी वॉर्म, फ्रेशली कुक्ड आणि स्लाइटली ऑइली फूड बेस्ट असतं. कोल्ड, ड्राय, प्रोसेस्ड आणि पॅक्ड फूड वात अजून वाढवतं. सिंपल गोष्टी जसं घी, वॉर्म मिल्क, डाळ, खिचडी हे बॉडीला ग्राउंडिंग इफेक्ट देतात. एक पॉवरफुल आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे अभ्यंग, म्हणजे ऑइल मसाज. जेव्हा तुम्ही वॉर्म ऑइलने बॉडी मसाज करता तेव्हा स्किन आणि नर्व्स दोन्ही काम होतात, आणि याचा डायरेक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एन्झायटी आणि स्लीप क्वालिटीवर पडतो. ब्रीदिंग प्रॅक्टिसेस पण खूप इफेक्टिव्ह आहेत. अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम हे नर्वस सिस्टीमला स्लो करतात. जर झोपण्याआधी 5-10 मिनिटं ही प्रॅक्टिस केली तर स्लीप नॅचरली इम्प्रूव्ह होते. स्क्रीन टाइम हा एक हिडन ट्रिगर आहे. लेट नाईट फोन यूज करून तुमच्या ब्रेनला कंटिन्युअसली स्टिम्युलेट करतं आणि त्यामुळे वात अजून डिस्टर्ब होतो. म्हणून झोपण्याच्या किमान 30 to 45 मिनिट आधी स्क्रीन्स बंद करणं हा एक सिंपल पण पॉवरफुल स्टेप आहे. शेवटी एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. एन्झायटी आणि स्लीप प्रॉब्लेम ही फक्त माइंडची प्रॉब्लेम नाही आहे, ही बॉडीमधल्या इंटरनल इम्बॅलन्सचा रिझल्ट आहे, स्पेशली वात इम्बॅलन्स. जर तुम्ही फक्त सिम्पटम्स सप्रेस करत राहाल तर टेम्पररी रिलीफ मिळेल, पण जर तुम्ही रुटीन, डाएट आणि लाईफस्टाईलने वात बॅलन्स केलात
तर रूट कॉजवर पण काम होतं. आणि जेव्हा रूट कॉज ठीक होतं तेव्हा माइंड ऑटोमॅटिकली काम होतं आणि स्लीप नॅचरली इम्प्रूव्ह होते. जर ही इन्फॉर्मेशन युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला एन्झायटी किंवा स्लीपमध्ये सगळ्यात जास्त कोणता इश्यू फील होतो. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.